ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना सुनावलंय। मराठवाड्यातील मराठा गरीब आहे हे मान्य असं लक्ष्मण हाके म्हणाले। तर ओबीसीतून आरक्षण मिळाल्यावर न्याय मिळेल हे त्यांना कोणी सांगितलं असा सवाल या ठिकाणी हाकेंनी विचारलाय। मनोज जरांगेंचे सल्लागार नक्की कोण आहेत असंही या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सवाल विचारत मनोज जरांगेंना सुनावलंय। माझं ऑब्झर्वेशन असं आहे, जरांगेची बाजू म्हणतायत ती बरोबर आहे की गरीब आहेत मराठवाड्यातले वगैरे लोक, पण त्याचं उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे। मी खूप स्वतःला मोठा समजत नाही, पण त्याचं उत्तर ओबीसीचं आरक्षण हे कोणी सांगितलं जरांगेंना? कोण आहेत त्याचे सल्लागार या महाराष्ट्रामध्ये की ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजातल्या गरिबांना न्याय भेटतो? त्यासाठी कसोट्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनल तत्व आहेत, राज्य मागासवर्ग आयोगाचे पॅरामीटर्स आहेत, सुप्रीम कोर्ट आहे। ह्या न्यायिक निवाडा देणाऱ्या स्वायत्त संस्थांकडे का लक्ष देत नाही तिथली लोक? मी सांगितलं ना, मला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला विरोध नाही, त्यामुळे त्यांना मी उत्तरं द्यायची गरज नाही आणि मी त्यांना विरोधक मानलेलं नाही ते काही धनगर बांधवाला राज्यभरातल्या, त्यामुळे मी त्यांना उत्तरं देणार नाही। किती वेळेस म्हणलं पाडा सांग ना म्हणा कोणी ते सांग ना म्हणा आधी, मग बोलायचं कोणकडे बी। आम्ही जितका दिवस म्हणतो ना आम्ही विरोधक नाहीत तितकं तुम्ही बोलायला लागले का? मग तिकडून आम्ही माया करायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही उलट बोलत चालणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।